ठरलं तर मग या मालिकेतील एका महत्त्वाच्या प्रसंगात आपण पाहिलं की सायली काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यासाठी मैनावतीच्या रूममध्ये तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आलेली असते. सायली आणि मैनावतीचं बोलणं चालू असताना नेहमीप्रमाणे प्रिया चोरून त्यांचं संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत असते. नेमकी त्याच वेळी प्रियाचा फोन वाजतो आणि तिचा हा कट उघड होतो. आवाजामुळे सावध झालेल्या सायली आणि मैनावती लगेच बाहेर येतात. सायली प्रियाला थेट विचारते, तुझं काय चाललंय ग इथे? परत आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस ना तू? स्वतःचा बचाव करत प्रिया लगेच म्हणते, मी काय तुमचं बोलणं चोरून वगैरे ऐकत नव्हते. मी इथून जात होते तर अचानक माझा फोन वाजला, बाकी काही नाही. पण मैनावती तिची डाळ शिजू देत नाही. ती लगेच प्रियाला टोमणा मारते, नाही, चोरूनच ऐकत असणार सायली आपलं बोलणं. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची सवय आहे हिला. आत्तापर्यंत मी हिला ओळखलंय. हे ऐकल्यानंतर प्रिया चिडून मैनावतीकडे बोट करून म्हणते, तुम्ही मला असं बोलू शकत नाही. यावर सायलीचा पारा चढतो. ती कडक शब्दात प्रियाला बजावते, एकही शब्द बोलायचा नाही प्रिया माझ्या आईला. तुला आधीच सांगितलेलं आहे. आणि तुला सांगितलं होतं ना, आईबाबांच्या रूमच्या बाहेर फिरायचं सुद्धा नाही. आणि मी आणि माझी आई बोलत असताना मध्ये बोलायचं सुद्धा नाही तू. सायलीला जाणवते की प्रिया असल्यामुळे त्यांचे बोलणे व्यवस्थित होणार नाही. ती मैनावतीला म्हणते, आई, तुझे आतमध्ये गाठोडी आहेत ना, ती आवर. ही प्रियासारखी मुलगी आपल्या दोघींना एकांतामध्ये बोलू नाही देणार. मैनावती आत जाते. प्रिया पुन्हा त्यांच्या रूममध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न करते, परंतु सायली तिच्याकडे एकटक पाहत राहते. सायलीच्या नजरेतील रोख पाहून प्रियाला माघार घ्यावी लागते आणि ती तिथून निघून जाते. इकडे आतमध्ये गाठोडी आवरत असताना मैनावती प्रियाला हळूच म्हणते, चोंबडी कुठली? बघावं जिथे तिथे नाक खुपसत असते. काय संस्कार दिलेत आईबाबांना हिच्या, देव जाणे. नंतर सायली आतमध्ये येते. मैनावती ती बांधलेली गाठोडी सायलीकडे देते आणि म्हणते, घे ग सायली, घे. मैनावती सायलीला विचारते, बरं वाटतंय ना ग सायली तुला आता माझ्याशी बोलून? सायली फक्त हो म्हणते आणि तिथून निघून जाते. आता सायली हीच सगळी चौकशी सदाशिवची सुद्धा करणार आहे. पुढील भागात काय होतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.